जो शालार्थ आयडीचा विषय आहे, आज जरी हा मुंबईचा विषय आला असला तरी असा शालार्थ फेक आयडीचा विषय आणि त्याच्या माध्यमातून खोटी भरती ही नागपूरमध्ये झाली आहे, ही भंडाऱ्यात झाली आहे। माझी शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की केवळ मुंबईचाच विषय चर्चेला आलाय, यापूर्वी एसआयटी नागपूरबद्दल स्थापन झाली आहे, भंडाऱ्याबद्दल स्थापन झाली आहे, हे तीनच जिल्ह्याचं बाहेर आलेलं आहे। अध्यक्ष महोदय, सर्व पक्षीय आमदार इकडे उभे आहेत। मंत्री महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, ईओडब्ल्यू, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस या सगळ्यांचे एकत्रित पथक बनवा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये कुठे कुठे शालार्थ आयडीच्या मार्फत जर अशी खोटी भरती झाली आहे का, मला अजून एक प्रश्न द्या। भाजपचे सन्माननीय आमदार आमच्या साहेबांनी सांगितलं की लक्षवेधी लागते म्हणून त्यांच्या घराचा पत्ता शोधायला 2 लोक फिरतात। अध्यक्ष महोदय, ही अतिशय गंभीर बाब आहे। शिक्षण मंत्री यावर केवळ कारवाई करून चालणार नाही। आज सभागृहामध्ये गृहराज्यमंत्री उपस्थित आहेत। माझी गृहराज्यमंत्र्यांना आपल्या मार्फत ही विनंती आहे की आजच्या आज याची चौकशी झाली पाहिजे। विधानसभा सदस्यांच्या मागे लक्षवेधी लागते, प्रश्न लागतात, म्हणून जर कोणी धमकी देत असेल तर अध्यक्ष म्हणून ही तुमची जबाबदारी आहे। अध्यक्ष महोदय, तुम्ही आमचे पालक आहात, आम्ही प्रश्न विचारतो, लक्षवेधी विचारतो, महाराष्ट्राच्या जनतेकरता विचारतो। कोणाची एवढी हिंमत होते की सत्ताधारी आमदाराचा घरचा पत्ता काढला जातो, आणि म्हणून आपण आजच्या गृहराज्यमंत्र्यांना हे आदेश द्यावे अशी माझी आपल्याद्वारे विनंती।